राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफियांकडून झालेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीची राज्य सरकारनं दखल घेतलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे। उद्या मंत्रालयात सायंकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनाही बैठकीचं आमंत्रण देण्यात आलंय। तसंच महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी ही बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अंजली दमानिया यांच्याकडे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारींची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, उद्याच्या बैठकीचं नेमकं काय? रुबिना, निश्चितच आज दुपारी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या राज घनवट यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते। घनवट कुटुंबियांनी राजगुरुनगर मधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्यात, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला होता। या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्या या सगळ्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलंय। त्या सगळ्या शेतकऱ्यांसोबतच वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असतील आणि घनवट कुटुंबियांनी अशा प्रकारची काही त्या ठिकाणी गोष्ट केली आहे आणि जर शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या असतील तर त्याबाबत निश्चितच उद्या कारवाईचे आदेश देखील बैठकीत दिले जाणार आहेत, अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे उद्या नेमकं बैठकीत काय होते आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यामध्ये कारवाईच्या संदर्भात काही उद्या बावनकुळेंकडून आदेश दिले जातात का हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचे आणखीन एक निकटवर्ती असलेले मित्र राज घनवट हे अडचण देण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली। निश्चित धन्यवाद ओम, ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो यावेळी अंजली दमानिया यांनाही या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे।